तर आम्ही आता डॉल्फिन बघायला चाललोय. डॉल्फिन हे दर सकाळी जातात. इथून 7 वाजता पहिली बोट असते आणि दुसरी बोट इथून 8 वाजता येते. प्रत्येक ग्रुप असतो इथे. तर जॅकेट घ्या. फॅमिली हळूहळू फॅमिली 4-5 जण. मित्रांनो, आत्ताच आम्ही डॉल्फिन राईड करून आलोय. आम्हाला डॉल्फिनची एक फॅमिली दिसली. खूप सुंदर आहे मित्रांनो. तर सांगतो तुम्ही नक्की इथं विजिट करा, नक्की पहा. आणि इथे तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला यांचा नंबर मी कॅप्शनमध्ये टाकेल, सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. आणि जेणेकरून तुम्हाला हे सोपं पडेल. आणि हे पालंदे बीच हारनाई दापोलीमध्ये येतं. तर तुम्ही इथं नक्की विजिट करा. डॉल्फिन राईड आणि फोर्ट विजिट पण करता येतं. सुवर्णदुर्ग फोर्ट आहे इथं, तर तुम्ही सुवर्णदुर्ग फोर्ट पण करू शकता. आणि पर पर्सन फक्त डॉल्फिन बघायला झालं तर ह्यांनी 250 आमच्याकडनं घेतले, कारण आम्ही ऑलरेडी प्री बुक केलं होतं. आम्ही टोटल 5 जण होते. पप्पा आणि बाबा नाही आले यार. त्यांना काय माहिती काय झोपलेत मस्त. आता आम्ही चाललोय रूमवर. आमचा 7:30 चेकआउट आहे. आम्ही इथून मग नेक्स्ट प्लॅन परशुराम, मी हरिहरेश्वर जाणार आहे. हरिहरेश्वर मंदिर करणार आहे. या, दॅट्स इट. बाय बाय. परशुराम भूमी खाद्यपदार्थ करण्याची मदत. परशुराम भूमी हे परशुराम आहे का मग? परशुराम हे
तर मित्रांनो आत्ता आम्ही भगवान परशुराम हिलवर आलो आहे. भगवान परशुराम हे आपले रामाचे अवतार आहेत, ज्यांनी त्यांच्या एका बाणाने एक बाण मारून पूर्ण समुद्र किनारा बनवला होता. जो कोकण किनारा आहे तो तुम्ही मागं बघू शकता. हे भगवान परशुरामांचं स्टॅच्यू आहे. तर एंट्री फ्री आहे लोकलसाठी. तुम्हाला जर आता तुम्ही असंच बाजारात जावा, माझ्या पोराला घेऊन जावा. बायकोला माझ्या पोराला बाजारात घेऊन जावा आणि तुम्हाला किती वाटेल आता ते 100 रुपयाची ते बघा. त्यांना पुण्याला विचारा. लाडू कुठे? हा काय केलं? हो तुमचा काढायचा आहे का? आत्ता आम्ही हरिहरेश्वर मंदिरात आलो आहे, म्हणजेच कालभैरव मंदिरात. हे मंदिर हरिहरेश्वरमध्ये लागते आणि आम्ही आत्ता कार पार्किंग करून मंदिरामध्ये आलो आहे. तुम्ही मागं बघू शकता. मित्रांनो हे आहे हरिहरेश्वर मंदिर, जे हरिहरेश्वर इथे येते. इथे असं म्हणलं जातं की पहिलं कालभैरवाचं दर्शन घ्यायचं असतं, जे इथे आहे. त्यानंतर इकडे तर आम्ही पाय वगैरे धुवून इथं आलो आहे. आता दर्शन घेऊन मित्रांनो हरिहरेश्वर मंदिर हे दोन्ही बाजूस समुद्र असणारं हे एक मंदिर आहे. जे मंदिर खूप जुनं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे माझ्या मागे कालभैरवचं मंदिर आणि हरिहरेश्वराचं मंदिर आहे. या मंदिराच्या दोन्ही बाजूला समुद्र आहे, तरी हे निसर्गाच्या पासून वाचलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे मंदिर खूप सुंदर आहे आणि नक्की इथं विजिट करा आणि स्वच्छता राखा इथं आलं तर. येस. चले ये सांस किस